काय याचं काय केलंय सांग. हे सुळे 800 उर्दूशे म्हणजे सुळे. ओके हे माप आहे. हे 150 ते 200च्या रेंजमध्ये जातं. ओके कसं आहेत मित्रांनो, मजेत नाचत मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आहोत मुंबईमध्ये. सगळ्यांनाच माहिती आहे कारण का या अगोदरचे बरेचसे मुंबईचे ब्लॉग तुम्ही पाहिले आहेत. माझ्याबरोबर आहे वेदू माझा बाचा आणि आज आपण चाललो आहोत वर्सोवाला. सो वर्सोवा कोळीवाड्यात आज आपण जाणार आहोत आणि दुपारचा एक लिलाव त्या ठिकाणी होतो किंवा दुपारचं एक फिश मार्केट भरतं. तर हे कुठल्या प्रकारचे फिश तिथे बघायला मिळतील, टायमिंग काय आहे आणि तुम्ही तिथे फिश खरेदी करू शकता का, की काय क्वांटिटीमध्ये मासा मिळतो, या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत. आपल्याला वर्सोवाला हिंद्रेकर काका भेटणार आहेत आणि ते आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जाणार आहेत. सो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आपण वर्सोवा किंवा वेसावे गावामध्ये आलेलो आहोत आणि हा लास्ट पॉईंट आहे. तर आपल्याबरोबर आहेत हिंदळेकर काका, जे मूळचे मालवणचे आहेत आणि वास्तव्यासाठी हे वेसावे गावामध्ये आहेत, बरोबर ना? सो काका, थोडक्यात मला या गावाबद्दलची माहिती सांगाल? हे जंक्शन आहे. अच्छा. आणि हे जंक्शन म्हटल्यानंतर वर्सोव्याचं जंक्शन आहे. अच्छा. मसान देवी आहे. ओके. बस स्टॉप. हां हां. आणि इथे शाखा पण आहे शिवसेनेची. बरं. आणि हा इथे आपले वेसावे. आपले वेसावे. येस. इथून जो आहे तो आता आपण बंदरावर जाणार. ओके. आणि बंदरावर आपण आता मासे बघायला जाणार. नक्कीच. आणि बाकीचं पुढे तिथे गेल्यानंतर. ओके. थोडक्यात मला या वर्सोवा गावाची माहिती सांगाल तुम्ही, जी मगाशी मला माहिती सांगितली? म्हटल्यानंतर हा कोळ्यांचा गाव. अच्छा. आणि बऱ्यापैकी मासे मिळतात, अगदी ताजे मासे मिळतात. ओके. या गावाला वेसावे नाव हे कसं पडलं? वेसावे म्हणजे विसा. अच्छा. पहिल्यांदा जे आहे विसाच्या संख्येने हे सगळं म्हणजे व्यवहार व्हायचा. अच्छा. आणि त्या माझ्या मते त्यावरून हे वेसावे गाव. विसावे. विसावेचा वेसावे झाला, वर्सोवा झाला. अच्छा. पण विसा म्हटल्यानंतर 20 ही संख्या झाली. अच्छा. आणि त्या संख्येने पूर्वी व्यवहार व्हायचे. ओके. आणि म्हणून त्याचं नाव वेसावे. वेसावे पडले. चला आता आपण जाऊया. तर आता आपण वर्सोवा जेटीकडे आलो ना दादा. आपल्याबरोबर निलेश दादा आहेत. निलेश दादा, हा मार्केट कधी भरतो? हे आपले मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार हे 3 दिवस असतो. आणि साधारण टायमिंग काय असतो याचा? 2 वाजता. दुपारी 2ला चालू होतं. दुपारी 2ला चालू होते, 4-5 वाजता संपते. अच्छा. हे होलसेल मार्केट आहे? होलसेल मार्केट. इथे कोणी पण येऊन मासे घेऊ शकतो? कोणी पण आणि मासे घेऊन घे. अच्छा. तर आज आहे शनिवार आणि शनिवारी आता 2 वाजता चालू झालेले आहे. साधारण कुठले कुठले मासे येतात तिकडे? इथे जास्तीत जास्त कोलबी येते. कोलंबी येते. कोलबीचा आहे. ओके. आणि जे आता 8-9 नाईटला जातात त्यांच्याजवळ म्हणजे बगा असतो. अच्छा. बघा मिळतो. बगा भेटतो. ओके. सुरमई आणि असे मासे मिळतात? सुरमई नाही इथे. पापलेट? पापलेट कधी मिळू शकतो. कधी मिळू. पण जास्त करून जर कोळमी खाणारे असतील तर कोळंबी. त्यांनी प्रत्येक कोळंबी. वेगवेगळ्या प्रकारची कोळमी इथे मिळते. ओके. आता आपल्याकडे कुठली आहे? ही टायनी आहे ना? ही साधारण काय रेटने जाते दादा? माप असते 1 किलो तर 150-200 रुपयाला. 150-200 रुपये किलोने जाते टायनी. आणि ही कुठली आहे? ही वाईट आहे. ही व्हाईट आहे. ही 250-200 ला जाते. ही 250-200 रुपये किलो. साधारण किलोला काय काउंट पडतं? आमचं माप असतं. अच्छा. हे माप असतं. ओके. साधारण किलोवर भरते माप. ओके. हे माप आहे. हे 150 ते 200च्या रेंजमध्ये जातं. ओके. चांगला काउंट मिळतो तुम्हाला. 1 किलो जास्त. 1 किलो जास्त असते. आणि ती मोठीवाली
400-500 रुपये माप. ओके. तर इथे मोठी आहे ही काय, ही कसं आहे? हे माप असते 500 रुपयाला 400 रुपयाला माप जाते. ओके. तर कितीचा काउंट बसतो मापात? 1 किलो जास्त असते. 1 किलो जास्त बसतो. किती पीस ना तरी बसतील 1 किलो मध्ये? 24-25 बसते. 24-25 बसतात. ओके. आणि इथे छोटे पापलेट देखील आहे ना? बरं. त्याच्यानंतर इथे मिळाला तर लॉबस्टर पण आहे. दादा लॉबस्टरचं पण डिलिंग करता का तुम्ही? काटावर जातात. 2000 रुपये किलो असते पाऊस. 2000 रुपये किलो काट्यावर टाकून मिळतात. ओके. तरी हा किती ग्रॅमचा असेल काय आयडिया? 200 ग्रॅम असेल. ओके. मस्त. अरे बघा हा रेट आहे आणि हा बघा जिवंत आहे. पण एकदम फ्रेश पीस खायचे असेल तर या जेटीला तुम्ही नक्की भेट देऊ शकता. तर मित्रांनो हे जे माप आहे या मापातनं इथे मासे मिळतात आणि ही जी कर्दी आहे एकदम फ्रेश कर्दी आहे बघा. एकदम फ्रेश कर्दी आहे. ही कशी माप बोललात दादा? 100 रुपयाला. 100 रुपये माप. ही जी कर्दी आहे ही तुम्हाला 100 रुपये मापाने मिळते. सुंदर फ्रेश. हे यांचे खास मित्र आहेत. अच्छा. निलेश भाऊंचे खास मित्र आहेत. नमस्कार दादा. तुम्ही पण याच गावात राहता? वरच्या गावात. तुमच्या पण बोटी आहेत? वा, मस्त. तर मित्रांनो खास तुम्हाला जर कोळंबी खायची आहे तर तुम्ही नक्की या मार्केटला भेट देऊ शकता. इथे बघा ह्या अशा बोटी येतात आणि या बोटीतनं फ्रेश मासा उतरवला जातो आणि हा जो मासा आहे तो खास कोळंबी किंवा मांदेली ह्याच्यासाठी हे फेमस आहे मार्केट. तर हे बघा ह्या बोटी आहेत ह्या आता जस्ट फिशिंग करून आलेल्या आहेत या खाडीतून आणि बघा असा माल हा इथे आणला जातो आणि इथून हा माल वर उतरवला जातो. जसं आपलं ससून डॉक आहे त्याच पद्धतीने हे आहे. तर आपल्या बरोबर हर्षाताई तपके आहेत. नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलवर. खास मालवणवरनं आलो आहे मी. इकडचा फिश ऑप्शन कसा चालतो, काय रेट्स असतात माशाचे ते सांगण्यासाठी. तर साधारण काय रेट असतो आजचा रेट काय आहे? आजचा रेट म्हणजे जरा चांगला आहे कारण बोटी कमी आहेत. अच्छा. त्याच्यावर अपडाऊन असतं. ओके. तर आज जरा फिश पण कमी आहे म्हणून भाव थोडेसे वाढलेले आहे. ओके. एक साधारणतः बोलायला गेलं तर 2% वाढ झाली असं समजायचं. असं समजायला असं नाही. तर आपल्याकडे करली आहे ती साधारण काय रेटने पडेल? हे 500 रुपयाला होलसेल भाव. किती पीस बसतात ते? 5-6 पीस आहे. 5-6 पीस बसतात 500 रुपयाला एकदम होलसेलमध्ये. तर मासा मला बघायला गेला तर कम्पॅरेटिव्हली खूप स्वस्त वाटतं तुमच्याकडे. तुम्ही थोडे बिझी आहात पण पटकन आपलं हे आहे काय म्हणतात त्याला खानावळ आपण चालवतो हॉटेल आहे तुम्ही चालवता तर त्याचं नाव काय? म्हणजे आपलं सी फूड फेस्टिवल अच्छा. जे स्टार्ट केलं 2005 मध्ये ते माझ्या मिस्टरांनी. अच्छा. आणि मग आम्ही त्यांनाच हातभार लावत असे पुढे चाललो. ओके. लोक विचारायचे जेवण कुठे मिळेल तुमचं. बरोबर. एव्हरी इयर होतं. ओके. तर तुम्ही महिन्यातनं करा बरोबर. किंवा घरगुती ठेवा. ओके. तर त्यातून आम्ही ही परंपरा चालू ठेवली. अच्छा. ऑथेंटिक हे तर माध्यम ते अजूनही चालू आहे आपलं. आहे. तर तुमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमच्याकडे जर ऑथेंटिक फिश फूड खायचं असेल तर तुमच्याकडे येऊ शकतात. कधी अच्छा. तर आपण सगळे वेबसाईटचे आणि सगळ्याचे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊया. नक्कीच तुमच्याशी लोक कॉन्टॅक्ट करतील. सो खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळात वेळ काढून इंटरव्ह्यू दिली. मुंबईत असा 5 स्टार मधला एकही असा शेफ नाही ज्यांनी यांच्या हातचं जेवण जेवलं नाही. नक्कीच नक्कीच. 1 जूनला सोफिटल हॉटेलला बीकेसी 1 जून. 1 जून ओके. 1 जून 2024. ओके. तर 1 ते 10 सोफिटेलला आम्ही फेस्टिवल करतो. अच्छा. सी फूड फेस्टिवल. ओके. 10 दिवस. ओके. तर हे हॉटेल आहे कुठे? बीकेसी बँड्राकोल. ओके. तर तिथे जाऊन तुमची चव चाखू शकता तुम्ही. हॉटेल नक्कीच. नक्कीच. ओके. धन्यवाद. तर हलव्याचा आजचा रेट आहे हा एक डब्बा 3000 रुपये पण 2500 तुम्हाला भाव होऊ शकतो असा हा हलवा आहे. साधारण 1 2 3 4 5 6 छोटे हलवे आहेत पण पाम साईजचे आहेत. तुम्हाला जरा कॅमेऱ्यात छोटे वाटतील पण पाम साईजचे आहेत. चला इथे करंदी आहे बघा. यांनी आम्हाला मासे खायला शिकवलं. अच्छा. नमस्कार ताई. भावना बोले. अच्छा. ती बोलत नाही. हा? त्यांचं नाव भावना बोले. काय रेट आहे ताई? रेट तर सांगा. 200 या सगळ्याचे. पुण्यातून आले आहेत ते व्हिडिओ काढतायत. मस्त. 200 रुपयाला करंदी फ्रेश आहे एकदम बघा. छान. नको करू. तर भावनाताईंची मुलगी आहे रुद्राक्षी. रुद्राक्षी कसा आहे हा रेट आहे आजचा? 400ला वाटायची. हा 400ला वाटा आहे. 400. ओके. आणि ही टायनी 300. टायनी 300ला आहे. व्हाईट आहे का आपल्याकडे?
ही कशी आहे? 250ला वाटा. वा, हे सगळे आजचे रेट आहेत. उद्या वाढू पण शकतात, कमी पण होऊ शकतात. बरोबर. तर हे आज 3 मेचे सगळे रेट सांगतोय. पुढे वाढू पण शकतात आणि कमी पण होऊ शकतात. प्रवीणा, ह्या कोण आहेत? प्रवीणाताई, भावनाताईंच्या बहीण, छोटी बहीण, छोटी बहिणाची. हा, रुद्राक्षीची मावशी. ओके. या सगळ्यांच्या आपापल्या बोटी आहेत. अच्छा, स्वतःच्या बोटी आता त्यांना सुद्धा त्यांचा भाव विचारायचा. ओके. येस येस, नक्की. म्हणजे कमी जास्त फरक असतो. ताई काय भाव आहे याचा? 300 रुपयाला ही देणार. 300ला देते. पण तुमच्याकडे दररोज कोळंबीच असते की अजून काय मासे? म्हणजे ज्यांना खास कोळंबी खायची आहे तर ते या दोन वाजता या मार्केटला येऊ शकतात. नक्कीच. साधारण सगळ्यांचे रेट सारखेच आहेत, जास्त काय फ्लक्च्युएशन नाही. तुम्ही जर आलात तर तुम्हाला कोळंबी खायची असेल तर नक्की या मार्केटला या. चला, धन्यवाद ताई. निलेश भाऊची मिसेस. अच्छा, नमस्कार ताई. निलेश दादांची मिसेस आहे. ताई, बोंबील काय रेट आहे? त्यांचं नाव संजना. अच्छा, संजना ताई. तेव्हा 200 रुपयाला बोंबील आहेत. मासा तुम्हाला स्वस्त खायचं असेल, ताजे फ्रेश खायचं असेल तर नक्की इकडे यावं लागेल. फ्रेश मासा ना इकडे, एकदम फ्रेश. याच्यापेक्षा फ्रेश तुम्हाला मुंबईत कुठे मिळूच शकत नाही. यांच्याशिवाय आणखी कुठेच नाही मिळू शकत. कठीण. बरोबर. बघा, आजचे रेट सगळे मी तुम्हाला सांगतोय. एक मिनिट. बघा, एकदम फ्रेश बोंबील आहे. फ्रेश बोंबील, ताजा बोंबील. आज एवढा फ्रेश. मिलिंदचा फेवरेट, माझा फेवरेट. येस. ताईंच्या देखील बोटे आहेत. ताई, मालवणला येऊन गेलात तुम्ही, कसं वाटलं मालवण तुम्हाला? नक्की पुढच्या वेळेला या. नक्की नक्की नक्की. कारण का आपण सगळे एकाच कम्युनिटी मधली लोक आहोत. तुमचा देखील मच्छीचा व्यवसाय, तसा मालवणात देखील खूप मोठा मच्छीचा व्यवसाय चालतो आणि तुम्हाला भेटू. मला खरं सांगू ना, मी मुंबईला आल्यावर जेव्हा मुंबईतली लोक मच्छीचा भाव करतात ना, तेव्हा आम्हाला खरंच हसायला येतं. कारण आम्ही ज्या रेटला मच्छी घेतो ती एक वेळ फ्रेश मिळते तुम्हाला, पण आमच्याकडे थोडी मच्छी महाग मिळते. नक्कीच नक्कीच. तर आपल्याबरोबर मनोज भाऊ आहेत. इथे फेटे आले ना, तुम्ही काय बोलता ह्याला? मोरी. अच्छा, याला मोरी म्हणतात. आपल्याकडे समुद्र खेकड्याला फेटे म्हणतात. काय रेट असतो काका साधारण याचा? टोपलीवर काय, कशी जाते टोपली? 100 रुपये टोपली. 100-150 रुपये रेट बदलत असतो नेहमी. तर आजचा रेट असा आहे. एकदम फ्रेश फेटे, एकदम फ्रेश. तर दादांची देखील बोट आहे. दादा नमस्कार. मालवणला येऊन गेलात तुम्ही? कसं वाटलं मालवण? एक नंबर. आता काय मांदेली आहे? किती वाजता फिशिंगला गेलेलात? सकाळी? सकाळी 6ला. डोल मारता? येता किती वाजता? 2 वाजता. अच्छा. तर बघा, दादांची अशी बोट आहे. सकाळी जातात बंदरातून बाहेर. आणि बघा मांदेली बघा किती फ्रेश आहे. आत्ता आलेली मांदेली आहे, एकदम फ्रेश. याच्या एवढा फ्रेश मासा तुम्हाला कुठेच मिळणार नाही आणि स्वस्त. त्यात बोंबील आहे बघा, एकदम फ्रेश बोंबील, जबरदस्त. बघा, त्याला गिटार फिश म्हणतात. केवढा मोठा आहे बघा गिटार. आपलं फिशिंग कॉम्पिटिशनमध्ये आपण बघितलं असेल गिटार फिश. नमस्कार ताई. या भावना. अच्छा. ज्या मंदिरात तुम्ही गेलात, हां हां, त्या मंदिरा शेजारी जी गल्ली आहे, अच्छा, हिंगला देवीचं. हिंगला देवीची जी आता आपण ज्या मंदिरात गेलो, ओके, त्याच्या शेजारी राहतात या. अच्छा, नमस्कार. भावना खरडे. खरडे. मालवणवरून आलो ताई, खास तुमचा लिलाव बघायला. मालवणचा आपण लिलाव दाखवतो किंवा मुंबईतले इतर लिलाव पण दाखवतो. कधी आला तर या मालवणला नक्की. आमचं रेवंडी गाव आहे, मच्छिंद्र कांबळींचं गाव. या नक्की या. काका, इथे कोलमी घेतल्यावर सोलून पण मिळते ना? कशा काय रेटने देतात सोलून? जो तो ठरवतो. कोणी 10 देतो, कोणी 100 पण देतो. अच्छा, समजलं ना. अगं बाय घेतली आहे मी. अच्छा, इथे तुम्हाला कोलमी सोलून पण देखील मिळू शकते. मला आता ही कोलमी सोलून दाखवू शकता तुम्ही कशी? तोंडाकडनं हे असं काढलं. अच्छा. आणि हे नंतर मग हे इथून काढलं. अच्छा, वरचं कवर काढलं. कवर काढलं. ओके. त्याने काय होतं, ही जी मान कापून आपण त्यांची फेकून देतो, त्याच्यातून हे आपलं नुकसान होतं. बरोबर. ही ताजी कोलंबी असल्या कारणाने सोडली जात नाही, हां हां हां, स्किन सोडत नाही. बरोबर, कळलं ना. तर त्यामुळे ही माझ्या मते 2-1 तास पाण्यात ठेवावी. अच्छा. किंवा फ्रीजमध्ये ठेवावी. ओके. आणि ती थंड झाल्यानंतर मग पाण्यात ठेवून नंतर मग ती सोडली, अच्छा, तर ती
अधिक म्हणजे पूर्ण मिळते पूर्ण आपल्याला. मिळते कोळंबी पूर्ण मिळते आणि हा धागा सुद्धा अगदी सहज दिसतो. सहज निघतो. ओके, म्हणजे इथून कोळंबी घेतल्यानंतर ती फ्रीज मध्ये ठेवायची 2 तास. फ्रीजमध्ये ठेवायची किंवा घरी गेल्यानंतर आपण जवळ राहत असू हा, तर 2 तास पाण्यात जर ठेवली हा. तर ती लूज होते. ओके लूज झाल्यानंतर तिचा हा मानेचा जो पोर्शन आपण हा. काढून फेकून देतो ओके, तो वाया जाणार नाही. अच्छा. तो तसाच्या तसा पूर्ण मिळेल म्हणजे हा अगदीच फ्रेश असल्यामुळे मान पण निघते त्याची. मान पण त्याची निघते ओके, आणि त्यामुळे त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत हा तोंडाकडच्या किंवा बरोबर. डोक्याकडच्या त्या आपल्याला मिळत नाही बरोबर. आणि ते आपण आपलं नुकसान करतो. तसं अच्छा, होऊ नये. बरोबर बरोबर. आता ही जी कोळंबी बघितलेला कुठेही वास येत नाही का? वास येत नाही कारण ही ताजी कोलंबी आहे. एकदम ताजी कोळंबी. एकदम ताजी कोलंबी. खिशातनं देखील मी घेऊन जाऊ शकतो. खिशातून सुद्धा आता तुम्ही जाताना घेऊन जाणार आहात. घरी गेल्यानंतर कोणी म्हणणार नाही, कोणी विचारणार नाही काय घेऊन काय आलात. घेऊन आला? बरोबर, समजलं ना? अगदी फ्रेश आहे. थँक्यू. भाविकाताई आपल्यावर आहे. भाविकाताई तुमचा पण फिशचा व्यवसाय आहे? फ्रेश असतं. एकदम फ्रेश फिश मिळतात तुमच्याकडे? 4 वाजता जाईल ती 2 वाजता येईल अच्छा आणि मग तेव्हा बाजार चालू होईल. अच्छा, हा. बाबा घेतात त्यांना विचारा. नक्कीच नक्कीच नक्कीच. तुम्ही कधी आलात मालवणला तर नक्की या आमच्याकडे. आम्ही मालवणवरून आलो. सांगणार त्यांना सगळ्यांना. आणि नक्की हिची नाही. बहीण सुद्धा तशीच आहे. अगदी. अश्विनी तिचं नाव. अच्छा, आणि एकदा तुमच्या होळीच्या फेस्टिवलला देखील आम्हाला यायचं. नक्की 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 नक्की. पंकज दादा आपल्याबरोबर. पंकज भगवान बोले यांनी आम्हाला मासे खायला शिकवलं आणि याच्यासारखा माणूस सापडणार नाही. नक्कीच कळलं नक्कीच ना? नक्कीच. एक पिशवीत असं करून येतानाच आमच्यासाठी मासे आणायचे अच्छा. आणि त्याच्यामध्ये व्हरायटी असायची. ओके. आणि ते मासे साफ करायला भावनांना भेटलात तुम्ही. हा, त्या साफ करायच्या, जेवण करतानाही मदत करायच्या. एकत्र आम्ही जेवायचो वा. आणि त्यानंतर संध्याकाळी दुपारचं जेवून परत संध्याकाळी परत भेटायचं आपण. आता धन्यवाद. थोडंसं काय वेळ सगळ्यांनाच महाग झालेला आहे. बरोबर. आता त्यांचा धंद्याचा पण टाइम. आज काय होता मासा? बोटीतून जर फिरायचं असेल तर यांच्या बोटीतून फिरायचं. नक्कीच नक्कीच नक्कीच. येऊ पुन्हा जीवाला वेळ काढून. जीव देणारा माणूस उद्या येणार आहे. समजलं की? अच्छा, ओके ओके. चला धन्यवाद दादा. या मालवणला. तर मित्रांनो ही एक फेरी आहे. 5 रुपयात मडला पोचवतात ते लोक. मडते वसवा टू माड. अच्छा, आणि बोट हे पण घेतात त्याच्यात. बाईक पण जाते. हो, 10 रुपये एक्स्ट्रा. 10 रुपये एक्स्ट्रा बाईकचे. अरे वा. हे बघा मित्रांनो, सो नक्की एकदा तरी भेट द्या या एरियाला. आणि काका खूप खूप धन्यवाद. खूप चांगली माहिती मिळाली. ज्यांना फ्रेश बोंबील, मांदेली आणि कोळंबी जर खायची असेल सो नक्की वर्सोव्याला येऊन ते भेट देऊ शकतात. बरोबर ना? आणि हा जो मार्केट आहे तो गुरुवार, मंगळवार आणि शनिवार अशा 3 दिवस भरतो. म्हणजे पुढचा दिवस जो आहे तो गुरुवारच्या नंतर शुक्रवार आहे. हा, मासे खाण्याच्या दिवसाच्या आदला वार. मासे खाण्याच्या दिवसाच्या आदला वार. म्हणजे आदला वार. ओके आणि त्या दिवशी बऱ्यापैकी मासे मिळतात. ओके. हा महिना आहे मे महिन्याचा. अच्छा, पुढच्या महिन्यापासून मासे नसतील बरोबर. तर लोकांनी माझ्यामध्ये खाऊन घ्यावे. मी मासे खातो आणि प्रत्येकाने मासे खावेत. ही माझी येस, इच्छा. नक्कीच. थँक्यू. मित्रांनो, खूप धमाल आला आणि वेगळं मार्केट बघायला मिळालं. स्पेशली इथे कोळंबीचा लिलाव होतो. आणि तुम्हाला जर भेट द्यायची तर नक्की या ठिकाणाला येऊन भेट द्या. शनिवारी आलात तर अतिउत्तम. रविवारी तुम्ही खाण्यासाठी इथून कोळंबी घेऊन जाऊ शकता. आणि एकदम फ्रेश आणि कमी रेटमध्ये होलसेल भावामध्ये तुम्हाला कोळंबी इथे भेटू शकते. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.